साधना साप्ताहिकाच्या ऐवज या व्हिडिओ मालिकेमध्ये आज आपण बाबा भांड यांची मुलाखत घेत आहोत। खरं तर त्यांच्या मुलाखतीचा आजचा हा तिसरा भाग आहे। एकूण 4 भागामध्ये आपण त्यांची दीर्घ मुलाखत घेतोय। पहिल्या भागामध्ये सयाजीराव गायकवाड महाराज होते तरी कोण या संदर्भात 1 तास आपण त्यांच्याशी संवाद केला। दुसऱ्या भागामध्ये सयाजीराव गायकवाड यांचा जो काही एक वाङ्मय प्रकल्प आहे, लेखन प्रकल्प आहे, तो त्यांनी पूर्णत्वास घेऊन जाण्यासाठी काय स्वरूपाचा अभ्यास केला, संशोधन केलं, संयोजन केलं याबद्दल आपण 1 तास त्यांच्याशी संवाद केला। आज आपण जे बोलणार आहोत तिसऱ्या भागामध्ये ते आहे त्यांनी मागच्या 10 ते 12 वर्षामध्ये साहित्य संस्कृती मंडळ आणि शासन यांच्या वतीने जवळपास 100 ग्रंथ प्रकाशित केलेत आणि साकेत प्रकाशन आणि सयाजीराव महाराज यांच्या नावाची संस्था यांच्या वतीने साधारणतः 125 पुस्तकं प्रकाशित केलीत। म्हणजे 250 पुस्तकं सयाजीराव महाराज गायकवाड यांच्याशी संबंधित आहेत। आता हे एवढ्या सर्व पुस्तकांच्या विषयी आपल्याला 1 तासामध्ये समजून घ्यायचं आहे, म्हणजे एका मोठ्या सिनेमाचा नाही तर एखाद्या मालिकेचा ट्रेलर पाहायचा आहे। आणि म्हणून आपण असे काही संच करून, सेट करून, विभाग करून आजची ही मुलाखत आणि त्यातले प्रश्न घेणार आहोत। बाबा, पुन्हा एकदा तुमचं स्वागत। आणि आत्ता आपण टप्प्याटप्प्याने जाऊच या तुमच्या 250 खंडांच्याबद्दल एक विहंगमावलोकन असं आपण सादर करण्याचा प्रयत्न करू आपल्या वाचकांना, श्रोत्यांना। परंतु सयाजीराव महाराज 64 वर्ष बडोद्याच्या संस्थानाचे राजे होते। त्या 64 वर्षापैकी पहिली 6 वर्ष फक्त त्यांचं शिक्षण चालू होतं। पुढची 58 वर्ष तर त्यांनी स्वतः राज्यकारभार पाहिला। इतका दीर्घकाळ राज्यकारभार पाहणाऱ्या राजाला वय वर्ष 18 पासून तर पुढे सतत भाषणं द्यावी लागली असतील। अगदी दरबारामध्ये भाषणं द्यावी लागली असतील, जनतेमध्ये गेल्यावर भाषणं द्यावी लागली असतील, राष्ट्रीय स्तरावर, आंतरराष्ट्रीय स्तरावर द्यावी लागली असतील। महत्त्वाचं म्हणजे खूप वेगवेगळ्या ठिकाणी भाषणं द्यावी लागली असतील। अशा या भाषणांचे काही खंड तुम्ही प्रकाशित केलेले आहेत। तर ते खंड किती आहेत, त्या खंडांच्या मधली विविधता काय आहे, त्या भाषणांचं वैशिष्ट्य काय आहे, ती भाषणं स्वाभाविक आहे, काही त्यांनी स्वतः लिहिले असतील, काही त्यांच्या सहाय्यकांच्याकडून लिहून घेतले असतील। मात्र ज्या राजाला भाषण करायचं आहे ते सहाय्यकाकडून लिहून घ्यायचं असेल तरीही काही त्याला टिप्स द्याव्या लागतात, काही हिंट्स द्याव्या लागतात आणि लिहून आल्यानंतरही स्वतः वाचून दुरुस्त्या कराव्या लागतात। गरजेनुसार वेळप्रसंगी बदलही करावे लागतात। तर पहिल्यांदा महाराजांच्या या भाषणांच्या विषयी मुळात भाषणं किती आहेत, तुम्ही त्यातली किती निवडक आणू शकलात? कारण जर अर्धे शतकाहून अधिक काळ तो माणूस भाषणं देत असेल तर खूपच संख्या असेल। तर पहिल्यांदा भाषणखंड याबद्दल बोलूया। महाराजा सयाजीराव गायकवाड यांचा शोध घेत असताना बडोदा सरकारकडे प्रत्येक कामाची नोंद करण्याची एक शिस्त होती। ज्यावेळेस महाराज भाषण करीत त्यावेळेस प्रत्येक प्रवासामध्ये, कार्यक्रमामध्ये त्यांच्याकडचे खाजगी विभागाचे अधिकारी महाराजांचं बोलणं नोंदून ठेवण्याची एक शिस्त महाराजांनी लावली होती। त्याच्या पूर्वचा भाग जो आपण आता बोललात की त्यांच्या शिक्षकांनी सुद्धा महाराजांना, काल जे उल्लेख मी केला की अगदी दुसऱ्या वर्षी 1877ला बागेमध्ये भाषण करण्यासाठी नोंद करून दिलं आणि सांगितले हे भाषण तुम्ही वाचून दाखवा। पण मूलतः या विद्यार्थ्यामध्ये चिकाटी होती, मेहनत होती आणि त्याने गुरुजींचं सांगणं ऐकलंच, परंतु न वाचता मुखोद्गत भाषण करून दाखवलं आणि त्यांना लक्षात आलं की या विद्यार्थ्यात हे गुण आहेत। पुढे त्यांच्यासोबत अरविंद घोष आलेत, रियासत का सरदेसाई आलेत, आणखीन माणसं। कार्यक्रमाला जाण्यापूर्वी ते त्या विषयाच्या माणसाची चर्चा करत, त्यासंबंधी त्यांना वाटणारे तुम्ही मुद्दे काढून आणा, मला जे सुचतात ते मुद्दे मी तयार करतो आणि या दोन्ही मुद्द्यांचं संलग्नीकरण करून महाराज आपल्या भाषणाची तयारी करत।
एक दोन तर प्रसंग असे आहेत की तुम्ही म्हणालात की तो प्रसंग मी पुढं सांगणार आहे की महाराजांचे बहुतेक भाषणं होत असताना त्यांच्या सहाय्यकांनी किंवा बडोद्याच्या अधिकाऱ्यांनी नोंदी केलेल्या आहेत आणि ते नोंद केलेले भाषणं बडोदा सरकारने छापून ठेवले होते 3-3 खंड. त्यांच्याकडे एक कामाची शिस्त होती की एखादं पुस्तक छापायचं ते फक्त ते 3 प्रती छापायचे, सगळ्यांसाठी नाही. एक पॅलेस लायब्ररीमध्ये राहील, एक बडोद्याच्या आर्काइव्जमध्ये राहील आणि एक त्या विभागाकडे जाईल. जसं एका पुस्तकाचा उल्लेख पुढे आपण करणार आहोत की सरदेसाईने महाराजांचा खाजगी व कौटुंबिक वृत्तांत लिहिला. त्या खाजगी वृत्तांतामध्ये सरदेसाईने असं एक लिहिलं आहे की महाराजांनी वेगवेगळी भाषणं आहेत तर या भाषणासंबंधी त्यांच्या खाजगी खात्यामध्ये टिपणं करून भाषणाची विभागवाणी करून ठेवली होती. शिक्षणाच्या कामात शिक्षणाची भाषणं वेगळी असली पाहिजे, शेतीविषयक असेल तर ते वेगळे असतील, राजकीय असतील तितकंच काय, पण खाजगी पत्रंसुद्धा होती. आणि मला असा एक संदर्भ, ही पत्र मला बडोद्याच्या दुर्मिळ अशा ज्या 3 प्रती म्हटल्या ना मी, एक दुर्मिळ अशी प्रत मला आर्काइव्जमधून मिळाली. आणि या पत्रामध्ये प्रस्तावनेमध्ये त्यावेळेच्या संपादन करणाऱ्या माणसांनी लिहिलं की याच्यामध्ये काही भाषणं आम्हाला छापणं अडचणीचे वाटत होते, कौटुंबिक पत्रसुद्धा आणि काही शासकीयसुद्धा. ती पत्र बाजूला ठेवून ती खाशीराव जाधवांकडे सांभाळायला दिली होती. म्हणजे महाराजांची भाषणं छापताना 100% छापले गेली नाहीत. आणि याच्यामध्ये वर्गीकरण शासनाच्या याच्यामध्ये नाही, पण त्याच्यापूर्वी आम्ही जेव्हा साकेततर्फे जे सुरुवातीला काही निवडक अगदी, तर त्याच्यामध्ये आम्ही जेव्हा विचार केला तर त्यावेळेस भाषणामध्ये खूप विविधता आहे. अगदी त्याचे विषय जर आपण पाहिले की महाराजांचा विषय अभ्यासाचा, धर्म आणि तत्त्वज्ञान त्यांचा अभ्यासाचा विषय होता, प्रशासन हे त्यांचा अभ्यासाचा विषय होता. त्यामुळे जगातले धर्मासंबंधी, प्रशासनासंबंधी महत्त्वाचे ग्रंथ वाचन त्यांचे व्हायचे. त्यांना नोंदी करणं आणि टिपणं करण्याची खूप सवय होती. आणि यातून त्या भाषणामध्ये खूप आम्हाला विविधता, वेगवेगळेपणा असल्यामुळं आम्ही साकेततर्फे छापताना, प्रकाशनातर्फे आम्ही विषयवार छोटे छोटे काढले की धर्माबद्दल काय म्हणतात, शिक्षणाबद्दल काय म्हणतात, शेतीबद्दल त्यांचं काय आहे, सामाजिक सुधारणामध्ये संबंधीचे काय आहे. पण शासनाचे ग्रंथ छापताना आम्हाला आहे ते क्रमाने आम्हाला सगळे छापावे लागलेत. पण आमची एक खंत की जी पत्र महाराजांनी अडचणीची वाटली त्यांना त्या काळामध्ये, त्यांच्या संपादकाला आणि महाराजांना, जसं काल मी उल्लेख केला होता की जवळचेच नातेवाईक चुना लावतात, त्या लबाडी करतात किंवा सरकारला फसवतात, त्याचीही पत्र खाजगी दप्तरामध्ये होती. पण ती पत्र महाराजांनी बाजूला काढली. ही जी पत्र उपलब्ध आहे ही फारशी स्फोटक नाही. आता आपण त्याच्यामध्ये थोडीशी बायफर्केशन करत होतो की पत्र आणि भाषणं, तर तुम्ही जे सांगताय ते दोन्ही एकत्रित सांगताय की फक्त आपण भाषणाबद्दल? दोन्ही एकत्र. कारण का सांगतो की ह्या दोन्हीसाठी महाराजांनी सेम गोष्टी केलेल्या आहे. मग तुम्हाला आता पत्रसंग्रह आणि भाषण संग्रह दोन्हीबद्दल एकत्रित सांगितलं? एकत्र सांगणं ते सोयीचं राहील, कारण ते दोन्हीचे संपादक एकच होते. आणि त्यामध्ये महाराजांच्या पत्रातसुद्धा जे नको आहे ते काढून बाजूला ठेवलं गेलं आहे. भाषणामध्ये सुद्धा महाराजांच्या काही भाषणं हे थोडेसे गैरसोयीचे वाटणारे होते, ते सुद्धा त्या खंडामध्ये आले नाहीत. विशेषतः ब्रिटिश सरकारच्या विरुद्ध काही ठिकाणी पुण्यामध्ये सार्वजनिक सभेमध्ये केलेलं भाषण, ते भाषण या खंडात नाही आलं. कारण ब्रिटिश सरकार त्यांच्या मागं होते. पुण्यामध्ये 1963 साली महाराजांनी एक भाषण केलेलं होतं की ते भाषणसुद्धा त्यातलं काही मजकूर हा इतरत्र आठवत सापडत नाही. तर यामध्ये सुद्धा एडिटिंगचं काम महाराजांनी नक्कीच जबाबदार अधिकाऱ्याकडे सोपवलं होतं. ही सगळी जी भाषणं आणि पत्र, यात मात्र खानगी खात्याचे पत्र शासनाने छापले नाही किंवा बडोदा सरकारने छापले नाही. आता त्या खानगी पत्रामध्ये सुद्धा आंबेडकरांचं पत्र छापू शकतं, टिळकांच्या नची केळकरांना महाराजांनी पत्र लिहिलं होतं की तुम्ही इतका हजाराचा चेक घेऊन या आणि हे घेऊन जा. किंवा बाबासाहेब आंबेडकरांच्या संबंधी खाजगी पत्र असतील
आनंदरावांचे असतील, हे पत्र मात्र बडोद्यामध्ये छापले गेली नाहीत. फक्त भाषणं आणि पत्र जे अडचणीचे नाहीत असे त्या काळामध्ये छापले. आणि जेव्हा मला हे कळलं तर मी काशीराव जाधव जे महाराजांचे होते त्यांच्या वंशजाकडे, ते पुण्यातच असतात, एक त्यांचे भाऊ देवासला आहे, त्यांच्याकडे गेलं पण ती सामग्री मिळू शकली नाही. पण महाराजांच्या पत्रामध्ये मी जे उल्लेख केला की धर्म, तत्त्वज्ञान, शिक्षण, सहकार, न्याय, प्रशासन, शेती, उद्योग, धर्म खाते, कौटुंबिकसुद्धा काही पत्र त्यामध्ये आहेत. आणि ही सगळी पत्र आणि भाषणं हा आजच्या प्रशासनासाठी, आजच्या वर्तमानासाठी, अगदी धर्मासंबंधी बोलताना भाषणात महाराज म्हणायचे की सर्व धर्म समभाव, कारण त्यांनी सगळ्या धर्माचा तौलनिक अभ्यास केला होता. आणि तौलनिक अभ्यासाचं जे सूत्र होतं की सगळ्या धर्माची मूळ प्रिन्सिपल सारखीच आहेत, हे महाराज वारंवार सांगायचे. फक्त या प्रसंगी एक भाषण मात्र त्यामध्ये मिळालं नाही. ते भाषण नंतर लिहिलं गेलं आहे. हंसराज स्वामी नावाचे एक पंडित होते, सयाजीराव ज्या सामाजिक सुधारणा करत होते त्या सामाजिक सुधारणाबद्दल बडोद्यातल्या काही अधिकाऱ्यांना ते आवडत नव्हतं. आणि त्यांनी हंसराज स्वामीची बडोद्यात दसऱ्याला 4 व्याख्यानं ठेवली. आणि त्याच व्याख्यानाला महाराजांचं कोणी न गेल्यामुळे त्यांनी जे बोलले ते सगळे मुद्देसूद भाषण नाही झालं. परंतु सार असा होता की सयाजीराव महाराज जे काम करतात त्यांनी प्रशासनाचं करावं, सामाजिक सुधारणामध्ये धर्मासंबंधी काही करू नये. तर महाराजांनी त्यांना बडोद्यात बोलावलं, राजवाड्यात सत्कार केला, त्यांचं भाषणे ऐकून घेतलं आणि महाराजांनी उत्तर दिलं. ते उत्तराचं भाषण महाराज बोलतील हे माहीत नसल्यामुळं ते एक फार महत्त्वाचं भाषण असं संपादकांनी त्यावेळेच्या भाषणाच्या आणि पत्राच्यासुद्धा केलं की महाराजांचं हंसराज स्वामीच्या वेळेचं पूर्ण भाषण आम्हाला लिहून ठेवता आलं नाही किंवा मुद्दे घेता नाही आले. तर हे दोन्ही बाबतीत झालेलं आहे, विशेषतः भाषणाच्या बाबतीत. आता भाषणाचा शासनाच्या वतीने जे खंड आलेत त्यामध्ये एक मराठीतला खंड आहे, एक इंग्लिशमधला आहे आणि पत्रव्यवहाराचा म्हणजे खंडातले भाग आहेत. मराठी भाषणांचे 2 खंड आहेत, पत्रव्यवहारचे 3 खंड आहेत. त्याचंच आपण इंग्रजीमध्ये भाषांतर केलं, त्याचंच आपण हिंदीमध्ये पण केलेलं आहे. तर ही दोन्ही भाषेतली जी पुस्तकं आहेत, याशिवाय तुम्ही परत साकेतकडून जे काढलेले आहेत त्यामध्ये पण काही भाषणं असतील, पण ते आम्ही निवडक आहेत. त्याच्यात धर्मविषयक भाषण, विशेषतः महाराजांनी शिकोगाला जे भाषण केलं किंवा महाराजांनी वेळोवेळी धर्मासंबंधी जी भाषणं केली ती आम्ही त्याचं धर्मविषयक भाषण आम्ही केलं. ते शासनाच्या याच्यामध्ये नाही. मुद्दा असा की त्यांच्या पूर्ण 58 वर्षांच्या कारकिर्दीत राज्यकारभाराच्या काळात त्यांनी केलेल्या भाषणांची संख्या प्रचंड असणार, पत्रव्यवहारांची संख्या प्रचंड असणार. तुम्ही त्यातलं किती आणू शकलाय असं वाटतं? एक अर्धं काम झालं असेल, अर्धं काम बाकी आहे. विशेषतः खानगी खात्यातली पत्र सगळी तशी आहे. खानगी विभागातली खूप मोठा भाग आहे, ती पत्र कुठेही प्रकाशित झाली नाही. त्यातली 4 पत्र मला बाबासाहेब आंबेडकरांसंबंधीची फक्त नव्याने मिळाली, कारण माझ्या डोक्यामध्ये सयाजीराव आणि बाबासाहेब शोधायचं होतं त्यावेळेस. परंतु इतर विभाग आम्ही अजून बघितला नाही. आणि खानगी खात्यातली पत्र ही नाते गोते सगळे याच्या संदर्भातली असावीत. ती पत्र दुसऱ्या टप्प्यामध्ये मला शोधायचा आमचा विचार आहे. ओके. आता आपण भाषणांच्याबद्दल बोललो, पत्रांच्याबद्दल बोललो, जसं त्यांचा स्वतःचा त्या दोन्ही प्रक्रियेमध्ये सहभाग असतो कमी अधिक फरकाने, तसं तिसरा एक महत्त्वाचा भाग तो म्हणजे संस्थानिकाला, राजाला त्यावेळी सतत हुकूमनामे लिहावे लागत होते. त्यावरही तुम्ही खंड केलेले आहेत. तर हुकूमनाम्याची भाषा काय स्वरूपाची असायची आणि त्याच्यातून किती स्पष्टता असायची आणि त्याच्यातली विविधता किती आणि त्यात स्वतः राजांचा, सयाजीरावांचा किती सहभाग होता? सयाजीरावांनी जे सुरुवातीच्या काळामध्ये टी माधवरावच्या काळामध्ये काही गोष्टी शिकले, त्यांनी काढलेले हुकूम आणि त्यातून त्यांच्या शिक्षकांनी त्यांच्यावर केलेले संस्कार, आणि त्यात महाराजांचा सुरुवातीपासूनचाच एक दृष्टिकोन होता की आपण जे हुकूम काढतो आहोत ते त्या देशी भाषेत असले पाहिजे. गुजरातीमध्ये
बहुतांश काही भाग मराठी होता आणि त्याची इंग्रजी प्रतही असली पाहिजे. आणि हे हुकूम त्यावेळी त्यांनी एक शासनातर्फे न्याय प्रकाशित करणारं मासिकं सुरू केलं होतं आणि ते मासिक त्या काळामध्ये गावभर पाठवले जायचे. महाराजांची आणखीन एक शिस्त होती की प्रत्येक टिप्पणी करताना सुरुवातीला काही काळ त्यांनी तोंडी हुकूम द्यायची सवय लागली होती. पण तोंडी हुकूम दिल्यानंतर ते तोंडी हुकूम तिथला अधिकारी देत असताना त्यात पुन्हा बदल करतो आहे हे लक्षात आल्यानंतर हुकूम लेखी असावे, नेटके असावेत आणि एखाद्या हुकुमासंबंधी जर टिपण आपल्याकडे आला असेल तर त्या टिपणासंबंधी त्या प्रकरणाचं सारांश जोडला गेला पाहिजे. ही टिपण पद्धत प्रथम महाराजांनी सुरू केली आणि त्या पूर्ण फाईलचं संक्षिप्त 8-10 ओळीमध्ये समोर असावा आणि त्याच्या अनुषंगाने मग ते हुकूम काढू लागले. हुकूम शिक्षणाचे असतील तर शिक्षणाधिकाऱ्याकडे जायचे, शिक्षणाधिकाऱ्याकडून ते खालच्या अधिकाऱ्यावर जायचे, प्रशासनातले असतील तर कलेक्टर असेल, न्यायालयातील असेल न्यायाधीशाकडे जातं. अशा वेगवेगळ्या विभागासाठी महाराजांनी तज्ज्ञ माणसं त्या काळात नेमली होती. आणि हे करत असताना जगातील नव्हे तर भारतातीलच महत्त्वाच्या हुकुमाचं त्याला लॉही म्हणायचे आणि कायदाही म्हणायचे. आणि सरदेसाई म्हणतात, त्यांनी लिहून ठेवलं आहे, महाराजांच्या सहवासात नावाचा जो ग्रंथ इतिहासकार सरदेसाईंनी लिहिला आहे त्यात सरदेसाई म्हणतात की सयाजीराव महाराजांचं आयुष्य हा हिंदुस्थानच्या स्वातंत्र्यपूर्व काळातील 62 वर्षाचा एक ज्वलंत इतिहास आहे. आणि हा इतिहास म्हणजे महाराजांनी केलेलं जगात वेगळं काम आहे. आणि त्यांनी उदाहरण दिलं की महाराजांनी प्रत्येक क्षेत्रात वेगळं कसं केलं. तर त्यांनी एक उदाहरण सांगितलं होतं की बाबासाहेब आंबेडकरांनी एका ठिकाणी लिहून ठेवलं आहे की सयाजीरावांनी केलेले त्या काळातले सामाजिक हुकूम किंवा कायदे हे युरोप अमेरिकेच्या पुढं होते. म्हणजे आता काय आहे ते तज्ज्ञ लोकांना शोधू लागतील. मग आम्ही प्रयत्न करून बघितला की कुठले होते. तर महिलांना मतदानाचा अधिकार लंडनला सुरू होण्याअगोदर बडोद्यामध्ये सुरू झाला होता. त्याचा महाराजांनी हुकूम काढला. ब्रिटनमध्ये पण 1911 पासून सुरू झाला. त्याच्या अगोदर बडोद्यामध्ये सुरू झालेला होता. एवढंच नाही तर महिलांना शिकवण्याची सुरुवात राणीला शिकवण्याची पासून काल आपण बोलताना मी उल्लेख केला. पण महाराजांनी बडोद्यामध्ये पुरुषासोबत महिलांसाठी व्यायामशाळा सुरू केल्या होत्या. जगामध्ये कुठल्याही देशामध्ये महिलांसाठी स्वतंत्र व्यायामशाळा हा प्रकार जगात कुठेच नव्हता त्या काळामध्ये. एवढंच नाही तर पुरुषांचे जेव्हा चर्चा करण्यासाठी क्लब असायचे, सुख दुःख खाणं पिणं मजा करणं, तर स्त्रियांनी आपलं दुःख किंवा आपलं आनंद आपल्या मैत्रिणीकडे व्यक्त करण्याला काही ठिकाण आहे का नाही. तर पहिल्यांदा बडोद्यामध्ये राणीसाहेबांच्या नावाने हिंदुस्थानमध्ये पहिला क्लब महिलांसाठी काढला की ज्या क्लबमध्ये फक्त महिलांना प्रवेश होता. ही जी दूरदृष्टी त्यासाठी हुकूमच आहे. आणि महाराज कुठली गोष्ट तोंडी करत नव्हते. ग्रेट. प्रत्येक गोष्ट हुकूम करायची. आणि त्याचं उदाहरण म्हणजे त्यांनी लहान मोठे 75,000 कायदे, अजून कायद्याचं काम आम्ही काही फार सुरू केलं नाही, 75,000 कायदे आणले, फक्त तोंडवळ कामाला आहे. आता आपण मुलाखतीच्या या भागात सुरुवातीला आपण प्रयत्न असा करतोय की महाराजांचं स्वतःचे विचार, त्यांच्या भावना हे सगळं स्वतः लिहिलेलं किंवा इतरांच्या मदतीने स्वतः लिहिलेलं, निर्णय प्रक्रिया हे सगळं मांडण्याचा प्रयत्न करतोय किंवा समजून घेण्याचा प्रयत्न करतोय. आता यातला पुढचा भाग म्हणजे भाषणं झाली, पत्र झाली, हुकूम झाली. स्वतः महाराजांनी स्वतःकडे राज्यकारभार आल्यानंतर पूर्ण राज्याचा दौरा केला होता आणि त्याबद्दल आपण काल पहिल्या भागामध्ये बोललेलो आहोत. आता दुसरा एक संदर्भ तुमचे हे सगळे ग्रंथ पाहिल्यावर असं लक्षात येतं की महाराजांनी 1899ला जो मोठा दुष्काळ पडला, खरं तर तो भारतभरच दुष्काळ होता आणि गुजरात प्रांतामध्ये होता. आणि गुजरातमधले त्यातही बडोदा संस्थानातले 4 ते 5 भाग जे होते त्या भागांचा दौरा करून स्वतः ज्या काही नोट्स लिहिल्यात दुष्काळाच्या संदर्भातल्या, तर त्याचं एक पुस्तकच तुम्ही पब्लिश केलं आहे. काय वैशिष्ट्य आहे त्या पुस्तकाचं? महाराज गादीवर आले आणि शेती खात्याची सुरुवात केली, काल उल्लेख केला मी. आणि बडोद्यामध्ये 1897ला खाशीराव जाधव जेव्हा
लंडनहून शेतकी खात्याची पदवी घेऊन परत आले. भारतामध्ये बडोद्यामध्ये पहिल्यांदा 1857ला शेतकी खात्याची सुरुवात झाली. तोपर्यंत रेव्हेन्यू हा एकच खातं होतं. स्वतंत्र शेतकी खात्याची सुरुवात केली आणि महाराजांना खाशीराव जाधव शेतीसंबंधी आपल्याला हे पुढं करायचं आहे सांगत होते. आणि त्याच काळामध्ये 2 वर्षांनी आपण जो उल्लेख केला 1898ला पाऊस कमी पडला आणि 99मध्ये पुन्हा पाऊस पडला नाही आणि दुष्काळाची सुरुवात झाली. त्यावेळेस महाराजांनी खाशीरावला बरोबर घेतलं. पूर्ण बडोद्यातला महत्त्वाच्या ठिकाणी फिरताना त्या काळामध्ये वाहनं कमी होती. बैलगाडी घोड्यावर किंवा उंटावून महाराजांसोबत त्यांची नोटबुक, तुकाराम महाराजची गाथा आणि अमरेली प्रांतामध्ये खाशीराव जाधव आणि ते बघायला लागले. तर ते लोकांची दुरावस्था, गरिबांची अन्न नाही, मजुरी करायला काम बंद झालं आहे, प्राण्यांना पाण्याचा प्रश्न आला आहे, जनावरांना अन्नांचा म्हणजे ज्याला आपण चारा म्हणतो त्याचा प्रश्न निर्माण झाला आहे. यावेळेस सयाजीरावांनी लागली तात्काळ ब्रिटिशकालीन जे फॅमिन कमिशनचा रिपोर्ट होता त्यांच्या पूर्व काळातला, कारण त्यांच्यातली चिकाटी अशी की त्यांनी तात्काळ यांना सांगितलं खाशीरावांना की ब्रिटिशकालीन जो फॅमिन कमिशनचा रिपोर्ट आहे तो मागवा. आणि तो बघितला आणि त्यात महाराजांना खूप त्रुटी दिसायला लागल्या. कारण तो करताना अधिकारी कोण असेल माहीत नाही, पण सयाजीरावांना ज्या त्रुटी जाणवल्या त्यातल्या ज्या चांगल्या आहेत त्या ठेवायच्या आणि ज्या त्रुटी आहेत की जे निराधार आहे, गरीब आहे, त्यांना आधार नाही, त्यांना तात्काळ खाण्यापिण्याची सोय केली, जनावरांना पाणी आणि चारांची व्यवस्था केली. परंतु बऱ्याच स्थितीतली जी माणसं होती ते दुष्काळी कामावर यायला तयार नाही आणि ती उपाशी मारायला लागली. म्हणजे दुष्काळी कामावर यायचं नाही आणि त्यांच्याकडे खाण्यापिण्याचं नाही, त्यांच्यासाठी वेगळी पुन्हा व्यवस्था केली. आणि हे सगळं करत असतानाच दिवसभर ते तिथले प्रश्न आणि त्याच्यावर त्यांनी उपाय काय सोचले की आता जे रस्ते खराब आहे तर दुष्काळाच्या निमित्ताने रस्ते बांधणं सुरू केलं, दुष्काळाच्या निमित्ताने विहिरी खोदायचं काम सुरू केलं, दुष्काळाच्या निमित्ताने छोटे छोटे नाल्यावर बांध जे आम्ही आज पाणलोट क्षेत्राचं काम सांगतोय हे करावं. त्याची सुरुवात भारतामध्येच सयाजीरावांनी अगदी ओढे नालेला पाणी अडवण्याची सोय, अस्पृश्यासाठी गरिबांसाठी विहिरी मोफत खोदायला सुरू केल्या. पण त्याच्यामध्ये एक अट त्यांनी सुरू केली सगळ्यांना की जर तुमच्या घरी जर विहीर केली तर त्या विहिरीवर सुद्धा अस्पृश्यांना पाणी भरायची परवानगी दिली पाहिजे तरच मोफत. हा सगळा काम चालू असतानाच रात्री ते दिवसभराच्या नोंदी स्वतः डायरीत लिहायला लागले. एका दिवशी त्यांना इकडून पाणी जर बाहेरून येत होतं, राजा असल्यामुळं पाणी अन्न वगैरे यायचं आणि त्याच्याबरोबर थंड थोडं बर्फ यायचं. तर एका दिवशी संबंधित कर्मचाऱ्याने वेळेवर काहीतरी एक वस्तू आली नाही आणि महाराज वस्तू न आल्यापेक्षा त्यांनी त्याचं कर्तव्य पाळलं नाही म्हणून रागावले त्याला आणि त्याला शिक्षा केली. त्यांच्यावर ते एक फार वैशिष्ट्य आणि ते बघून बरोबरच्या खाशीरावांना फार वाईट वाटलं. आणि महाराजांनी संध्याकाळच्या वेळेस तंबू लावले होते. खाशीरावला जेवायला बोलवलं या तर खाशीराव रडत होते. महाराज म्हणले काय झालं तुम्ही असं का करता? नाही नाही म्हणे महाराज आज त्यांचा प्रश्न वेगळा आहे ना आपला आहे, तर तुम्ही त्या माणसाला रागावलात हे मला फार दुःख झालं. आणि सयाजीराव लागलेच म्हणाले की तुमचं बरोबर आहे, पण ज्याने कर्तव्य केलं नाही त्याला बोलणं हे राजाचं काम आहे. तुम्ही आता उठा, दुःख विसरा आणि आपण हे दुष्काळ निवारण्याच्या पुढच्या कामासाठी काम करूयात. आणि ही दुष्काळाची नोंद ही आपल्याकडच्या इतिहासामध्ये खूप दुर्मिळ अशी गोष्ट मला बडोद्यात परत मिळाली नाही. कॅलिफोर्निया युनिव्हर्सिटीच्या आर्काइव्हजमध्ये शोधत असताना ती परत मिळाली आणि हा रिपोर्ट महाराजांनी त्यावेळेस 1901 साली प्रकाशित केला. हा दुष्काळात निर्माणाचा किंवा दुष्काळ निवारण्यासाठीचा अहवाल औरंगाबादचे वाल्मी नावाच्या मोठ्या संस्थेचे जे अध्यक्ष सुबो वराडे सर यांना मी जेव्हा दाखवला तर ते हादरून गेले. ते म्हणाले की बाबा आज आम्ही ज्या गोष्टी केल्या नाही किंवा करत नाही त्या सयाजीरावने केल्या होत्या. तर त्या ग्रंथाचं संपादन मी त्यांनाच करायला लावलं आणि त्या प्रस्तावना मी उल्लेख केला की काळापुढं दृष्टी असलेल्या राजाने दुष्काळासंबंधी खूप अद्भुत असं काम केलं. आणि त्याचवेळी त्यांनी एक तलावही बांधला आणि हळूहळू
यामध्ये पीक पाणी, फळबाग लागवड इतकंच नाही तर शेतकऱ्यांसाठी विहिरीसाठी बिना व्याजाचे कर्ज देणं हे दुष्काळातली कामं केल्यामुळे बडोद्यामध्ये काही वर्षानंतर मूळ स्थितीवर बडोदा आला. आत्ता आपण तुम्ही हे ज्या दुष्काळाच्या रिपोर्टबद्दल बोललात तो तुम्ही मराठीमध्ये आणि इंग्लिशमध्ये दोन्ही भाषामध्ये, हिंदीमध्ये पण आला, हिंदीमध्ये पण आला आहे, तीनही भाषात आहे. त्यामुळे ती एक अभ्यासकांची खूप चांगली सोय आहे. आणि सतत 3 किंवा 4 वर्षानंतर दुष्काळ पडणं हे आपल्या भारताच्या वाट्याला आलेलं काय दुर्दैव म्हणा किंवा भाग्य दुर्भाग्य म्हणा असं आहे. त्यामुळे अशा प्रकारचं हे पुस्तक खरं तर प्रत्येक राज्यकर्त्यांनी, पॉलिसी मेकर्सने अधूनमधून पाहिलं पाहिजे. त्यातून त्यांना निश्चितच काही गोष्टी आजलासुद्धा लागू करता येतील अशा मिळतील. पुढचा मुद्दा असा की एडवर्ड गिबन यांचं डिक्लाइन अँड फॉल ऑफ रोमन एम्पायर हे पुस्तक 19व्या शतकातले जे कोणी अभ्यासक, समाजसुधारक, राजकीय नेते, वकील आणि अन्य जे कोणी असतील ते सगळ्यांचे संदर्भ पाहिले तर डिक्लाइन अँड फॉल हे पुस्तक त्यांच्या वाचनामध्ये आलेलं आहे असं अनेक वेळा दिसतं. किंबहुना ते वाचलं नाही तर तुमचं वाचनच अपुरं आहे असं मानण्याचा तो काळ होता. त्या पुस्तकाला एवढी प्रतिष्ठा होती. अगदी न्यायमूर्ती रानड्यांच्यापासून लोकहितवादी आगरकर, टिळक ह्या सर्वांचे संदर्भ जरी पाहिले तरी त्या पुस्तकापासून प्रारंभ मानला जात होता, अधिक गंभीर वैचारिक काही असेल तर. आता त्या पुस्तकावर सयाजीरावांनी जे काही भाष्य केलं आहे, जी काही टीका लिहिली, जी काही समीक्षा केली ती साधारणतः 300हून अधिक पानांची आणि त्याचं एक पुस्तक आलं आहे. तर मुळात हा गिबनचा ग्रंथ आहे तो काय आणि ही टीका काय? सयाजीराव यांच्यावर वाचनाच्या संस्काराचा काल मी उल्लेख केला की त्यांच्या गुरुवर्यांनी त्यांना जगातील प्रशासनातली उत्तम पुस्तकं, धर्म, इतिहास, तत्त्वज्ञानासंबंधीची जी महत्त्वाची ग्रंथ, अगदी प्रिन्स नावाचा ग्रंथ त्या काळात महाराजांचे सरदेशाने वाचून दाखवल्याचे संदर्भ आहेत. म्हणजे या तरुण राजाला प्रशासनासोबत पाश्चिमात्य देशामध्ये जे जे ग्रंथ महत्त्वाचे आहेत आणि त्यांच्या गुरुवर्यांनी त्यांना सांगितलेलं आहे की एडवर्ड गिबनचा डिक्लाइन अँड फॉल ऑफ रोमन एम्पायर ग्रंथ हा पाश्चिमात्य देशाचा त्या काळातील प्रशासनाची गीता मानली जायचा. की राजाचे कर्तव्य आणि त्या कर्तव्यासाठी राजाने काय काय केलं पाहिजे. राजाच्या कर्तव्यामध्ये जनसेवा हाच आपल्याकडचा मोक्ष शब्द वापरतो ना आपण. हे त्यावेळेस गुरुवारांनी त्यांना सांगितलं आणि सयाजीराव तो ग्रंथ वारंवार वाचायचे. शंका असेल तर ते काही लोकांशी चर्चा करायचे. आणि युरोपच्या प्रवासामध्ये सुद्धा असताना ते जगातलं नवीन नवीन बघत होते. हा ग्रंथ प्रकाशित झाला आहे 1876 साली. आणि या ग्रंथाबद्दल सयाजीरावांनी वाचत असताना त्यांना प्रत्येक ग्रंथावर टिपा लिहिण्याची सवय लागली होती. वाचलं की त्यासंबंधी नोंदी करायची आणि या ग्रंथाच्या नोंदी जसजशा वाढत गेल्या तसं त्यांना या ग्रंथाचं आपण एक पुस्तक करावं असं वाटलं आणि तो ग्रंथ 1896 साली लंडनहून प्रकाशित झाला. हे जेव्हा मला इतिहास वाचताना समजलं, बडोद्यात मला तो ग्रंथ मिळेना. मी बडोद्यातले तिन्ही ग्रंथालय, पॅलेस लायब्ररी, सेंट्रल लायब्ररी इतकंच नाही तर आर्काइव्जमध्ये शोधायचा प्रयत्न केला पण ते काही ग्रंथ सापडेना. आणि शेवटी मी ऑनलाईन सर्च करत होतो तर मला एका ठिकाणी दिसलं की एक प्रत शिल्लक आहे पण तुम्ही इतके पाऊंड पाठवा. मी ते रुपयामध्ये कन्व्हर्टिंग केलं तर मला ती खूप रक्कम मोठी वाटायला लागली, पाठवावं का नाही. आणि शेवटी मी पैसे पाठवण्याची व्यवस्था केली आणि तो वाचनालयामध्ये बाद केलेला ग्रंथ, काहीतरी पानं किंवा थोडीफार बांधणी नीट नव्हती, तो ग्रंथ जेव्हा मला मिळाला, मला पहिल्यांदा फार काही कळला नाही पण माझ्या एका इतिहासाच्या मित्राच्या मदतीने मी औरंगाबादमध्ये थोडं समजून घेतलं आणि त्याच वेळेस माझ्या लक्षात आलं की महाराजांनी यासंबंधी या ग्रंथाचा नक्की अनुवाद केला आहे का शोधलं पाहिजे. आणि एका ठिकाणी संदर्भ उजळता मिळाला की महाराजांचं महाराष्ट्रातील अनेक मान्यवरांशी संबंध होता. त्यात राजाराम शास्त्री भागवत जे खूप महत्त्वाचे
समाजशास्त्रज्ञ, अभ्यासक, पुरोगामी विचाराचे, त्यांनी याचा अनुवाद केला आहे. जेव्हा कळल्यानंतर मी राजाराम शास्त्रीवर PhD केलेलं दोघं तिघा मित्रांना विचारलं, ज्यांचे अभ्यासक आहे त्यांना विचारलं की त्यांनी एखाद्या ग्रंथाचा अनुवाद केल्याचे संदर्भ आहे का. तर कदाचित आमच्या त्या मित्रांच्या तो ग्रंथ माहीत नसल्यामुळं मिळालं नसेल. पण हे शोधत असतानाच माझ्या सावंतवाडीच्या एका मित्रांना मी म्हणालो की हा ग्रंथ सापडत नाही, आणि राजाराम शास्त्री भागवतने अनुवाद केलेला कैसरकुन सुलतानकडे हा ग्रंथ मिळाला. आणि इंग्रजीत मला फार नीट कळला नव्हता, पण ज्यावेळेस मी त्याचं भाषांतर वाचलं, राजाराम शास्त्रींची जवळजवळ 100 पानावर मोठी प्रस्तावना आहे, 180 पानाचे त्याला टिपा आणि परिशिष्ट आहे. म्हणजे हा विषय म्हणजे सयाजीराव महाराजांचा त्यांनी स्वतः लिहिलेला इंग्लिशमधला ग्रंथ जो उपलब्ध नव्हता, जो तुम्ही ब्रिटिश लायब्ररीतून परदेशातून वगैरे मिळवला आणि त्याचा अनुवादही झालेला आहे की नाही हे माहीत नव्हतं, तो तुम्हाला नंतर राजाराम शास्त्री भागवत यांच्याकडून मिळाला. आता खरं तर हीच इतकी फॅसिनेटिंग गोष्ट आहे की सयाजीरावांचा इंग्रजी ग्रंथ त्यांच्याकडेही बडोद्यालाही उपलब्ध नव्हता, बाहेर नव्हता, आणि मराठी पण आपल्याला कोणाला अख्ख्या महाराष्ट्राला माहीत नव्हता. हे दोनही ग्रंथ मराठीमधला आणि इंग्लिशमधला हे तुमच्या या संचामध्ये सगळे आहेत. ही विशेष आनंदाची गोष्ट आहे. आता आपण इथून पुढे असं सरकूया की महाराजांनी जगप्रवास खूप केले आणि त्यांच्या अर्धशतकाहून अधिक कालखंडात मला असं वाटतं की 23 जगप्रवास अशी काहीतरी तुमच्याकडे नोंद आहे. म्हणजे सरासरी काढली तर प्रत्येक 2 वर्षानंतर महाराज जगप्रवास करत होते आणि जगप्रवासाच्या खूप सविस्तर अशा नोंदी असलेले 3 खंड तुम्ही प्रसिद्ध केलेत. मराठीतही आहेत, इंग्रजीमध्ये आहेत. प्रत्येक तो जगप्रवास कुठल्या देशात झाला, कधी झाला, कुठून सुरू केला, किती वाजता निघाले, सोबत कोण कोण होते, भेटीगाठी कोण कोण झाल्या, कोणाशी झाल्या, असं सगळं त्या खंडांच्या मध्ये अगदी ओझरती नजर टाकली तरी लक्षात येतं. पण जरा तरीही तुम्ही हे सगळे 3 खंडाचं संपादन संवर्धन केलं आहे, तर महाराजांच्या या जगप्रवासात नेमके कोणते देश आलेत, कालखंड कसा आहे, किती काळ त्यांचं वास्तव्य होतं, जगप्रवासाचे हेतू काय होते? मी काल पहिल्या प्रवासाच्या वेळेस ओझरतं सांगितलं होतं की 150 वर्ष भारतावर राज्य करणाऱ्या ब्रिटिश साम्राज्याची वैशिष्ट्य काय आहे, महाराजांची प्रकृती स्वास्थ्यासोबतच ते शिकण्याचं बघण्याचं एक कुतूहल होतं. आणि ज्यावेळेस महाराज लंडनला गेले त्यावेळेस त्यांनी बघितलं की तिथल्या शिक्षण संस्था, तिथले उद्योग, तिथली न्यायव्यवस्था, तिथलं प्रशासनातली कामं हे बघत असतानाच सयाजीरावांनी प्रत्येक कामामध्ये एक शिस्त पाळली होती. ती शिस्त म्हणजे महाराजांनी आपल्यासोबत प्रत्येक वेळेस ते खाजगी सचिव न्यायचे आणि ते त्यांना सांगायचे की आपल्या प्रवासातल्या दैनंदिन नोंदी करायच्या. आणि त्या दैनंदिन नोंदीमध्ये की महाराजांनी ज्यांना मदत केली ती तर यायचीच, परंतु दिवसभर किती खर्च केला, जेवणाला खर्च किती झाला असेल, प्रवासाला किती झाला असेल, कोणाला डोनेशन दिलं असेल, आणि नवं काय दिसलं. अगदी लंडनमधल्या पहिल्या भेटीमध्ये जेव्हा महाराजांना एखादी गोष्ट दिसली परंतु त्यांना ती आवडली नाही, म्हणजे एका चौकातला एक पुतळा, त्याचं खालचं बैठक आणि पुतळ्याचा भव्यता हे महाराजाला विषम वाटलं आणि त्यांनी त्यांच्या नोंदीत केलेलं आहे की मला हे बघून असं असं झालं आहे. महाराजाने पूर्ण आयुष्यामध्ये जवळजवळ 26 वेळा जगप्रवास केला. आणि आपण जे 3 खंड काढले, पहिल्या भागामध्ये 1887 पासून तर 1921 पर्यंतचा कालखंड आलेला आहे. दुसऱ्या भागामध्ये 33 पर्यंतचा भाग आलेला आहे. आणि जो तिसरा जो भाग आहे त्यामध्ये महाराजांच्या 37-38 वर्षापर्यंत शेवटी आजारी पडले तोपर्यंतचा सगळा वृत्तांत आलेला आहे. महाराज ज्यावेळेस परदेशात जायचे तर त्याच वेळेस जाताना मला कुतूहल होतं की महाराजांना कशात इंटरेस्ट आहे. महाराजांना मंदिरातल्या देवतापेक्षा मंदिराच्या शिल्पकलेमध्ये खूप क्युरिओसिटी असायची. ज्यावेळेस त्याने इटालीमधले मंदिरं पाहिले तर मंदिरात बाहेरची जी शिल्पकला आहे, जपानमधले मंदिरं बघितले असतील, भारतातले
मंदिरं बघितली असतील तर याची आणि त्यांच्या मनामध्ये तुलना सुरू व्हायची आणि ते नोंदी करायचे आणि त्या नोंदीचा उपयोग हा रिपोर्ट करताना त्यांच्याबरोबर असलेले जे कारभारी असायचे ते करायचे. महाराजांचं जगप्रवासामध्ये जिथं जिथं नवं काही दिसेल, आता उदाहरणार्थ की आपल्याकडे लंडनमध्ये ज्या वेळेस टायपिंग मशीन सुरू झालं, पहिल्यांदा टायपिंग मशीन, सयाजीरावचं पत्र आहे बडोद्याच्या दिवाणाला की इथं टायपिंग तयार करण्याचे सुरुवात नुकतेच होते आहे, टाईपरायटर आता पुढे येणार आहे, पण आपल्याकडे गुजरातीमध्ये, आता हे इंग्रजीमध्ये होतं आहे, तर गुजरातीमध्ये आणि मराठीमध्ये याचे टाईप करण्यासाठी एखाद्या तरुण इंजिनियरला तुम्ही तात्काळ प्रशिक्षणासाठी लंडनला पाठवा. म्हणजे स्वित्झर्लंडमध्ये त्यांना बँड फार आवडला, तर स्वित्झर्लंडच्या त्या माणसाला त्याने म्हणाले की काही जर तुम्ही बडोद्याला येऊन आमच्या इथं शालेय आणि बाकीच्या बँडचे प्रशिक्षण द्याल का. एका ठिकाणचा भाषाशास्त्रज्ञ असेल, काल उल्लेख केलेला लंडनच्या प्रवासातला ग्रंथालयातला बोर्डेन असेल. म्हणजे महाराजांनी जगप्रवासामध्ये जे जे चांगलं असेल ते आणण्याचा प्रयत्न केला आणि हे होत असताना यामध्ये बडोद्याचं या क्षेत्रातलं साहित्य, कला, संस्कृती, अगदी लंडनमध्ये ते अनेक लेखकांना भेटायचे. अनेक लेखकांना त्यांनी नवीन विषयावर पुस्तकं लिहायला ॲडव्हान्स पैसे दिले आणि असे नोंदी आहेत याच्यामध्ये ॲडमिनिस्ट्रेटिव्ह रिपोर्टमध्ये की त्यांनी काम केलं नाही, तर त्यानंतर महाराज त्याला दुसऱ्यांदा भेटायला गेले की तुम्हाला हे काम दिलं, या कामासाठी ॲडव्हान्स मानधन दिले, तुम्ही काम पुढं केलं नाही, तुम्हाला करायचं नव्हतं, हां पैसे परत करा. या बारीक सारीक गोष्टी हे त्यांच्या चिकाटीचं आणि वेगळं वैशिष्ट्य. या किती देशांच्या मध्ये त्यांनी प्रवास केला आणि साधारणतः किती कालखंड असायचा, कारण त्यावेळी तर विमानाची सोय नव्हती. महाराजांच्या 64 वर्षामधले 22 वर्षे महाराज परदेशात राहिले. 22 वर्ष म्हणजे पहिलीच टूर गेली, दिवसांचा हिशोब केला तर दिवसाचा आम्ही केला तो, तर 22 वर्ष महाराज परदेशात होते आणि उर्वरित 58 वर्षामध्ये राहिलेले वर्ष बडोद्यात होते. पण त्यांना जेव्हापासून तारेची सोय झाली, टेलिफोन नव्हता, टेलिफोन नंतर आला आहे, तर प्रत्येक गोष्ट बघितली की संबंधित अधिकाऱ्याला तार करून कळवायचे की हे इथं आहे, आपल्याला हे सुरू केलं पाहिजे. आता तुम्ही जे विचारलं की किती देशाला गेले, तर मी देशांची नावच वाचून दाखवतो. इंग्लंड, फ्रान्स, इटाली, न्यूयॉर्क, सिंगापूर, हाँगकाँग, याकोहामा, जर्मनी, फिलाडेल्फिया, कॅनडा, टोकियो, बेल्जियम, सॅन फ्रान्सिस्को, स्वित्झर्लंड, सांघाय, नागासाकी आणि भारतातले तर सर्व स्थानं आणि या ठिकाणी महाराज वारंवार गेल्याचे संदर्भ आहेत. यासोबत त्यांनी जगातले चांगले ग्रंथालय, उद्योगधंदे, चित्रकला, शिल्पकला, म्युझियम या गोष्टींचीसुद्धा महाराजांनी बारकाईने नोंद केली आणि त्याचा उपयोग बडोद्यात म्हणायचे. महाराज म्हणायचे की देशाटन करणं हेच प्रगती आणि परिवर्तनाचं एकमेव साधन आहे. तुम्हाला जर स्वतःमध्ये आणि देशामध्ये काही प्रगती करायची असेल तर पर्यटन आणि पर्यटनाच्या माध्यमातून खूप गोष्टी करता येऊ शकतील. परदेशामध्ये महाराजांनी ज्या नोंदी लिहिल्या आहेत त्या नोंदीसुद्धा अजून सगळ्या आम्हाला सापडू शकल्या नाही. दुर्दैवाने महाराजांच्या 3च वह्या सापडू शकल्या, कारण महाराजांच्या नंतरच्या वंशजाकडे त्या वह्या नीट ठेवल्या नाही किंवा असतील तर त्यांना माहीत नाही, ते शोधणं आवश्यक आहे. जर महाराजांच्या डायऱ्या सापडल्या सगळ्या तर तो जगातील इतिहासातला पुन्हा वेगळा असा एक खजिना मिळणार आहे. तर या 22 वर्षामध्ये महाराजांनी दिवसभरातून 2-2, 4-4, 8-8 पत्र मात्र बडोद्याला लिहिल्याचे सुद्धा संदर्भ आहे. म्हणजे आता हे फारच खरं आश्चर्यकारक आहे की एकूण 64 वर्षापैकी 22 वर्ष हा महाराजा त्यावेळी एक प्रवास करण्यासाठीचं एकमेव साधन होतं परदेशात जाण्यासाठी, ते म्हणजे जहाजाने जाणं. तर ही 22 वर्ष तिथे राहून त्यांची सत्ता टिकून राहणं आणि राज्यकारभार सुरळीत चालणं यासाठी ते काय व्यवस्था करत होते? त्यांना बरोबर सगळे सहाय्यक घेऊन जात होते. माणसाची पारख खूप चांगली होती. त्यांनी जगभरातले, पुण्यातले तर जवळजवळ 20-25% पुण्यातले विद्वान त्यांच्यासोबत होते, सगळ्या विषयातले. जगभरातले चांगली माणसं भेटले की वाटेल तेवढं चांगलं मानधन देऊन त्यांना बडोद्यामध्ये. आणि महाराजांमध्ये एक हुशारी होती. त्यांना शिकवणारे गुरुजी जे होते त्या गुरुजीपैकी एका गुरुजींना
खानगी खात्याचं कारभारी पण केलं होतं. पण महाराजांचा ज्यावेळेस 1 महिना पुण्यामध्ये मुक्काम होता त्या काळात महाराजांनी सगळ्यांना भेटी दिल्या, तसं फुल्यांच्या केलं आणि एका विशिष्ट वर्गाच्या विरोधकांनासुद्धा महाराज भेटले आणि त्यांना मदत केली. आणि ही गोष्ट त्या गुरुजींना आवडली नाही आणि त्यांनी राणी सरकारकडे राजमाताकडे कुरबूर केली. तर सयाजीराव महाराजांनी त्यांना काही बोलले नाही, पण त्यांचं खात्याची बदल केली, त्यांना पगार कमी केला नाही, त्यांना अशा खात्याचं काम दिलं की त्यांनी शांतपणे काम करावं. म्हणजे आपल्या गुरुवर्याला जर त्या ठिकाणी दुसरा माणूस असता तर महाराजांनी त्याला काहीतरी बोलले असते, पण गुरुवर्यांनासुद्धा त्यांचं आवडत नव्हतं. तर ही गोष्टसुद्धा वेगळी अशी आहे. म्हणजे सारांश 24 तास झोप सोडल्यानंतर इतर वेळेस पुस्तक वाचन, ग्रंथ वाचन, चर्चा आणि देशातले वेगवेगळे प्रश्न त्यांच्या डोक्यात आले की खाजगी कारभाराला सांगायचे, तात्काळ पत्र लिहा. आणि बडोद्याच्या प्रवासामध्ये महाराजांनी केलेले हुकूम, आता तो आकडा मला आठवत नाही, पण या 20-25 हजार हुकुमामधले 10% हुकूम तर परदेशातून आलेले. याचा अर्थ परदेशात राहून महाराज संस्थानाचा कारभार अधिक चांगल्या प्रकारे हाताळू शकत होते. अगदी बरोबर आहे की जे आत्ताच्या आपल्या पंतप्रधानांना किंवा राष्ट्रप्रमुखांना परदेशात गेल्यानंतर चार्ज कोणाकडे तरी सोपवावा लागतो आणि स्वतःचा वेळ असा जातो की इकडे काय होईल याची त्यांना एक चिंता असते. असो, आपण आता खूप महत्त्वाचा भाग म्हणजे हे जे मोठे मोठे खंड आहेत, यातले 10 खंड असे आहेत की त्याचे काही भाग पण आहेत वेगवेगळे, की जे महाराजांच्या एकूण बडोदा संस्थानातल्या कारकिर्दीबद्दल आहेत, त्यांनी केलेल्या सुधारणांच्या बद्दल आहेत, त्यांनी केलेल्या कामाच्या बद्दल आहेत. त्यामध्ये शेती आहे, सहकार आहे, उद्योग आहे, कला आहेत, क्रीडा आहेत, स्त्रियांच्या संदर्भातल्या सुधारणा आहेत आणि आणखी बरंच काय काय. आता खरं तर या 10 खंडांच्यावर एक स्वतंत्र मोठी दीर्घ मुलाखत होऊ शकते. आता आपण मात्र एकाच प्रश्नामध्ये ते सगळं घेण्याचा प्रयत्न करणार आहेत. अर्थात काही भाग आपला आधी येऊन गेला आहे, काही नंतर येणार आहे, परंतु तुम्हाला आता ह्या 10 सुधारणा खंडांच्या बद्दल काय सांगावं असं वाटतंय? आपण अगदी रास्त बोललात की ज्यावेळेस ही सगळी सामग्री समोर आली त्यावेळेस शिक्षणावर 5 खंड होतील इतकी सामग्री हाताशी होती, परंतु 5 खंड काढणं शक्य नाही. म्हणून आम्ही ठरवलं की 300-300 पानाचा एक ग्रंथ करावा आणि ते 20 खंड वेगळे होऊ शकतील विषयावर, पण आम्ही फक्त 10च विषय निवडले. त्यात शिक्षण विभागाचा पहिला आहे आणि महाराजांनी शिक्षणामध्ये जी कामं त्या काळात केली त्या संबंधित 300 पानाचा ग्रंथ विशाल तायडे नावाचे शिक्षणातले आमचे एक अधिकारी आहे, त्यांना सोपवलं, त्यांनी तो खंड केलेला आहे. यामध्ये महाराजांचं शिक्षण प्राथमिक स्वरूपाचं पहिल्या प्रकरणात घेऊन महाराजांनी शिक्षणाच्या क्षेत्रामध्ये बडोद्यात काय काम केलं या संबंधीचा सगळा रिपोर्ट हा प्रशासकीय अहवालाच्या आधारे लिहिला गेलेला आहे. आणि ही खरं एक आमची सुरुवात आहे. शिक्षणाबद्दल 5 खंड सहज होतील जर ठरलं तर, पण ते करणं शक्य नाही, वेळ नाही. आणि यासाठी किमान तोंड ओळख म्हणून शिक्षणाच्या सुधारण्याबद्दलचा विशाल तायडेने तो ग्रंथ लिहिला. दुसरा ग्रंथ आहे शेतीबद्दल. महाराजांनी ओळखलं की बडोद्यामध्ये बहुतांश मंडळी शेतीवर अवलंबून अशी आहे आणि शेतकऱ्याचे प्रश्न, दुष्काळ, वारंवार होणारे सगळ्या अडचणी, संकट आणि त्यावर महाराजांनी शोधलेले उपाय, हे सगळं शेती या ग्रंथामध्ये पूनम मगर या ताईने उत्तम असं संपादन केलेलं आहे, लेखन केलेलं आहे. आणि हा ग्रंथ आजही, मागाशी बोलताना मी जेव्हा पाणलोट क्षेत्राचं बोलत होतो, मी सुद्धा साधनेत मागं लेख लिहिला आहे. मी जे काही रिकामे उद्योग म्हणत नाही त्याला, की स्वतः पलीकडचे काही उद्योग केलेले आहेत, त्यात मी माझ्या गावात 5 वर्षे पाणलोट क्षेत्राचं काम केलं होतं, पाणी अडवणं, पाणी जिरवणं. आणि त्यावेळेस मला सयाजीरावची ओळख नव्हती, पण आज मला वाटतं आहे की जर मी सयाजीरावचं दुष्काळाच्या नोंदी पूर्वी वाचल्या असत्या तर त्या कामात मला सुधारणा करता आल्या असत्या. तर तेच शेतीसंबंधी सयाजीरावने शेतीसंबंधी जे प्रयोग बडोद्यामध्ये केले, अगदी शेतीमध्ये शेतसारा करताना शेतीला येणारं उत्पन्न, शेतकऱ्याचा मेहनताना करणारा खर्च राहून राहणारं जे उत्पन्न असेल त्याच्या किती टक्के शेतसारा घ्यावा याचाही नियम केला होता. आणि ही गोष्ट आजही केली जात नाही. तिसरं उदाहरण त्यांचं, आपण जे दुष्काळाच्या नोंदीबद्दल बोलला,
दुष्काळ एक आपत्तीचं कारण जरी असलं तरी अतिवृष्टीसुद्धा एक कारण आहे. आणि अशा वेळेस राजाने काय केलं पाहिजे आणि या आपत्ती निवारणाचं सगळं राजेंद्र मगर यांनी त्या ग्रंथालयात केलं, त्या ग्रंथामध्ये लिहिलेलं आहे. तिसरी गोष्ट आहे की साक्षरता टिकवायची असेल तर ग्रंथालयाची गरज आहे. काल ओझरता उल्लेख मी केला की जर सक्तीचं प्राथमिक शिक्षण दिलं असेल तर चौथीनंतर मुलामुलींनी शाळा सोडली तर त्यांची साक्षरता टिकणार कशी. तर गावोगाव ग्रंथालय सुरू केले, वाड्यावर तांड्यावर छोट्या याच्यामध्ये पत्र्याच्या पेटीमधून पुस्तकं पाठवले, फिरते ग्रंथालय सुरू केले. आणि यामधून बडोदा हे भारतातली पहिलं आहे पण जगातलं दुसऱ्या क्रमांकाचं साक्षरता टिकवणारं त्या काळात राज्य होतं. त्या 3 गोष्टी झाल्या ग्रंथालयामुळं. ग्रंथालयासाठी महाराजाला दरवर्षी नवे नवे ग्रंथ तयार करावे लागले, नव्या लेखकाची टीम करावी लागली, ग्रंथालय छापासाठी तिथं मुद्रणाची काम पडली. आणि छापलेले ग्रंथालय हे ग्रंथालयालाच पुन्हा विकल्यामुळं ग्रंथालयापर्यंत ग्रंथ पोहोचले. आणि हे करत असताना जगामध्ये त्या काळामध्ये एक ग्रंथालयाचा अहवाल मी वाचला. जगामध्ये त्या काळात 1 नंबरला ग्रंथालयामध्ये वाचकांची संख्या 1 नंबरला अमेरिकेची होती, नंबर 2ला बडोदा होतं आणि नंबर 3ला इंग्लंड होतं. या ठिकाणी 2 गोष्टी झाल्या की ग्रंथालयाचं झाल्यामुळे महाराजांनी सगळेच ग्रंथ स्वतः छापले नाही. तुम्ही ग्रंथ लिहिला तर तुम्हाला ग्रंथ लेखनासाठी अनुदान देणं. अशी ग्रंथांची संख्या 7,500 सयाजीरावांच्या काळामध्ये ग्रंथ छापले गेले. आणि हा वाटतं भारतातला विक्रम आहे की आजही माझ्या माहितीमध्ये आपण प्रकाशन क्षेत्रात आहोत. 7,500 ग्रंथ प्रकाशित करणारा प्रकाशक आहे की आपल्याला शोधावं लागेल. भारतामध्ये कोणी मला दिसत नाही. परदेशामध्ये त्या काळ 100 वर्षापूर्वीच आपण बोलतो आहे, परंतु 7,500 ग्रंथाच्या लेखकाला मानधन देणं, ते ग्रंथ छापल्यानंतर ग्रंथालयासाठी विकत घेणं आणि ते ग्रंथ वाचकापर्यंत पोहोचवणं हे सगळं त्या 3ऱ्या खंडामध्ये आलेलं आहे. यासोबत महाराजांनी असं म्हटलं, ओळखलं त्याने की आपली कला ही राष्ट्राची संपत्ती आहे. कोणती कला? लेखन कला असेल, लेखक, गायन कला असेल, शिल्पकला असेल, संगीत कला असेल, हे सगळं संस्कृतीचं स्रोत आहे. आणि ज्या देशामध्ये ही संस्कृती समृद्ध असते, लेखन, ग्रंथ, संगीत, नृत्यकला, पेंटिंग, चित्रकला, या सगळ्या कलेची माहिती ललित कला या ग्रंथामध्ये धाराभांड मालुंजकर यांनी तो ग्रंथ लिहिलेला आहे. आणि महाराजांनी या ग्रंथामध्ये मदत केलेल्या देशभरातले सगळे चित्रकार आहे, मोठे संगीतकार आहेत, बालगंधर्वसुद्धा तिथं जायचे. दादासाहेब फाळकेंचे संदर्भात असेल, शिल्पकाराबद्दल खूप माहिती आहे. आणि ही सगळं महाराजांनी काय केलं तर ही माझ्या देशाची समृद्धी आहे आणि या समृद्धी संरक्षणाचं काम राजाचं आहे. हे सगळं ललित ग्रंथामध्ये. आणि त्यात महाराजांनी सुधारणा केल्या. गावं कसं त्याच्या पुस्तिका छापल्या, चित्रकलेसंबंधीची पुस्तिका तयार केल्या. यानंतर महाराजांनी 3री चौथी 5वी गोष्ट जी केली असेल तर ते परदेशात गेले की त्यांना एखादी इमारत आवडली की याचा आर्किटेक्ट कोण आहे, शिल्पकार कोण आहे, आणि ते घेऊन यायचे. जसं बडोद्याच्या लक्ष्मीविलास पॅलेस महाराजांना लंडनमधल्या राणीचा महाल पाहत असताना त्यांना वाटलं की आपल्याला सुद्धा तो महाल करायचा. आणि पण ते करत असताना महाराजांनी तिथला असा शिल्पकार आणला की राणीच्या महालापेक्षा 7 पट मोठा लक्ष्मीविलास पॅलेस केला. आणि तो पुन्हा भारतीय संस्कृतीतल्या सगळ्या धर्माची त्यामध्ये साथ असली पाहिजे शिल्पकलेमध्ये. हिंदू आहे, मुस्लिम आहे, जैन आहे, शीख आहे, ही आमची जी संस्कृती आहे ना, सगळ्या जात धर्माची एकता त्या शिल्पकलेत दिसावी असं उदाहरण आहे. आणि हे सगळं वास्तुकला या ग्रंथामध्ये सारंग आणि त्यांची मिसेस हे आर्किटेक्ट आणि इंजिनियर आहे, त्यांनी जो ग्रंथ लिहिला. आणि त्यांनी तर मला सांगितलं की काका 5-10 ग्रंथ होतील. म्हटलं आज आता सध्या आपण एक करूयात, पुढे जेव्हा जमेल त्यावेळी बघता येईल. सगळ्यात महत्त्वाचं काम महाराजांनी केलं आहे ते म्हणजे
आपण ज्याला सामाजिक सुधारणा म्हणतोय, आणि त्या सामाजिक सुधारणा ह्या धर्माशी संबंधित आहेत. महाराजांनी धर्मशास्त्राचा खूप चांगला अभ्यास केला होता. जगामध्ये पहिल्यांदा बडोदा युनिव्हर्सिटीमध्ये तौलनिक धर्मशास्त्राचं डिपार्टमेंट काढलं होतं. आणि हे करत असताना महाराजांनी जेव्हा सगळ्या धर्माची मूळ बघितली तेव्हा त्यांच्या लक्षात आलं की यामध्ये सगळ्या धर्माची मूळ प्रिन्सिपल कॉमन आहे. आणि अशा परिस्थितीमध्ये महाराजांनी ठरवलं की धर्म आणि सामाजिक सुधारणा करण्यासाठी आपण केलं पाहिजे. ते सगळं या धर्म आणि सुधारणा या ग्रंथामध्ये दिनेश पाटलांनी फार उत्तम लेखन लिहिलं. त्याच्या 2 गोष्टीचा उल्लेख काल ओझरता काल केला, पण ते सांगणं गरजेचं आहे की महाराजांनी पहिल्यांदा जेव्हा बघितलं की धर्माचे जे पुजारी आहेत, पूजा अर्चा करणारी माणसं आहेत सगळ्या धर्माची, हिंदू असेल, ख्रिश्चन असेल, जैन असेल, बौद्ध असेल, मुस्लिम असेल, या पुजाऱ्यांनी धर्माच्या प्रिन्सिपलप्रमाणे ते पूजा करतात का? आणि यासाठी जेव्हा त्याच्या लक्षात आलं की यामध्ये खूप बदल होते, म्हणून महाराजांनी पहिल्यांदा 1915 साली पुरोहित कायदा केला. ते या ग्रंथात आलेलं आहे. याच्यावर कंट्रोल करण्यात धर्म खातं स्थापन केलं आणि हे सगळं सविस्तर धर्म आणि सुधारणा या ग्रंथामध्ये आलेलं आहे. पुढचा ग्रंथ आहे श्री सुधारणा. महाराजांनी ओळखलं की जर आईचं मानसिक आणि शारीरिक स्वास्थ्य नीट असेल तर त्यांच्या भाषणात उल्लेख आहे, जर मातेचं मानसिक आणि शारीरिक स्वास्थ्य जर नीट असेल तर ती उत्तम बालकाला जन्म देऊ शकेल. हे बडोद्यातील एका आरोग्य केंद्रामध्ये महाराजांनी भाषण केलं होतं आणि त्यांनी सुरुवातच राणीपासून केली. आपल्या राणीला शिकवलं आणि स्त्रियांसाठी काय काय सुधारणा केल्या त्या या ग्रंथामध्ये आलेलं आहे. महिलांचा आणि मुलींचा वडिलांच्या प्रॉपर्टीमध्ये अधिकार आहे हा कायदा त्या काळात केला होता. पुढचा मुद्दा आहे की महाराजांनी ओळखलं की एकमेकाला मदत केल्याशिवाय समाज उभा राहू शकत नाही आणि त्यासाठी महाराजांनी सहकार खात्याची स्थापना केली. आणि आशिया खंडातील शेतकऱ्यांच्या पतपेढ्या असतील, आशिया खंडातली पहिला सहकारी साखर कारखाना असेल, कनिष्ठ वर्गांच्या पतपेढ्या असतील, मागासलेल्या समाजाच्या पतपेढ्या असतील, या ग्रंथात आलं आहे. आणि शेवटचा ग्रंथ आहे तो उद्योग. राष्ट्राची प्रगती उद्योगावरच असेल आणि त्या उद्योगासंबंधी कुठल्या कुठल्या उद्योगाने महाराजांनी मदत केली असा हा सगळा धावता आढावा या ग्रंथात आपण घेतलेला आहे. याच्यावरच खूप मोठी आणि दीर्घ मुलाखत होऊ शकते, परंतु आता आपण तेवढ्यावरच थांबू त्या प्रश्नाच्या उत्तराच्या संदर्भात. आता पुढचा प्रश्न असा की अशा या सयाजीराव महाराजांची चरित्र बऱ्यापैकी वेगवेगळी लिहिली गेलेली आहेत. तुम्ही मराठीमध्ये असलेली 8 चरित्र, इंग्रजीमधली 6 ही या तुमच्या सगळ्या ऐवजामध्ये आणलेली आहेत. प्रत्येक चरित्राची आपापली काहीतरी वेगळी वैशिष्ट्य आहेत. काही तुम्ही नव्याने लिहून घेतली, काही आधीची होती, अनुवाद करून घेतले. त्यात अगदी खूप महत्त्वाचं आणि वैशिष्ट्यपूर्ण मला जे वाटलं ते महाराजांचे पणतू फत्तेसिंह महाराज, त्यांनी महाराजांच्या मृत्यूनंतर खूप उशिरा ते लिहिलेलं असणार, तर तेही चरित्र आहे. तर एकूणच ही महाराजांची वेगवेगळी चरित्र आणि त्यांच्या बहुतेक गुरूंनी पण चरित्र लिहिलेलं आहे किंवा चरित्र तत्सम काही ऐवज लिहिलेला आहे. तर ही काय आहे, यातून महाराज कसे दिसतात? महाराजांच्या समोर मराठीमधली जी 5-6 चरित्र आली त्यात दाजी नागेश आपटेंचं मराठीचं चरित्र 2 भागातलं चांगलंच आहे, पण आपण ज्याचा उल्लेख केला फत्तेसिंगराव महाराजांच्या चरित्राबद्दल, इंग्रजीतलं ते सर्वात मला आवडलेलं आणि साधार असं चरित्र आहे. महाराजांनी आणखीन एका तज्ज्ञाला त्या काळामध्ये चरित्र लिहिण्यासाठी ॲडव्हान्स मानधन दिलं होतं, परंतु त्या चरित्रामध्ये काही चुकीच्या गोष्टी आल्या महाराजांच्या. महाराज स्वतः वाचत नसतं, पण महाराजांच्या आजूबाजूची जी माणसं असते ते हस्तलिखित वाचायचे आणि त्यांनी पूर्ण मानधन दिलं, परंतु त्या चुकामध्ये दुरुस्ती करा सुचवल्या पात्र त्यांनी केलं नाही. परंतु तुम्ही ज्या ग्रंथाचा उल्लेख केला आहे तो फत्तेसिंगराव महाराजांचा ग्रंथ लिहित असताना त्यांना एका चांगल्या माणसाच्या तज्ज्ञाची त्या काळात मदतही मिळाली आणि त्याने महाराजांच्या प्रशासनातील कागदपत्र हुकूम प्रशासनातल्या गोष्टी नीट बघून लिहिल्यामुळे ते महाराजांचं उत्तम असं चरित्र झालेलं आहे.
पण त्याच्या अगोदर ज्या गुरुवर्यांनी महाराजांना शिकवलं, इलियटचा काल मी उल्लेख केला. इलियट सरांनी 1779 रूलर्स ऑफ बडोदा नावाचं खूप आधार असलेलं परंतु स्वच्छ प्रकारचं चरित्र आहे. म्हणजे सयाजीरावांच्या आधीचे रूलर्स, राज्यकर्ते आणि स्वतः सयाजीराव त्याप्रमाणे. पण महाराजांसोबत परदेशात काही माणसं राहिले आणि ते बडोद्यात येऊन राहिले, असे त्यात इलियट असतील, सार्जंट असतील. या लोकांनी महाराजाच्या सोबत 2-2, 4-4 वर्ष संगतीला राहूनसुद्धा ते ग्रंथ लिहिले आहे. परंतु ते लिहित असताना महाराजांनी त्यांना लेखन स्वातंत्र्य दिलं होतं की जे आहे ते तुम्ही व्यवस्थित लिहा. पण हे सगळं महाराजासोबत, पण तो महाराज गेल्यानंतर पहिलं चरित्र फक्त फतेसिंग रावांचंच इंग्रजीमध्ये आलं आणि त्याचं मराठी अनुवादसुद्धा आपल्याला आला आहे. नंतरच्या काळामध्ये गोरखे जेव्हा राजा होतो हे पहिलं चरित्र मी जे वाचलेल्या महाराजांच्या काळात, परंतु त्यातही काही संदर्भ आलेत, काही संदर्भ यायचे राहून गेले. परंतु इतर युगपुरुषांची जी चरित्र आली त्यामध्ये शाहू महाराज असतील, बाबासाहेब आंबेडकर असतील, गांधी असतील, त्यांच्या तुलनेमध्ये स्वातंत्र्यानंतर फारशी चरित्र मराठीमध्ये आली नाही. आणि जर ही चरित्र जी प्रकाशित झाली ती जर पुन्हा प्रकाशन जर झाली असती तर महाराजांची ओळख नीट झाली असती. फत्तेसिंह महाराज यांच्या चरित्रामध्ये, त्यांनी लिहिलेल्या चरित्रामध्ये, त्यांच्या प्रास्ताविकामध्ये त्यांनी असा उल्लेख केला आहे की हे इतकं अफाट आणि प्रचंड काम करणारा जो राजा आहे याची ही सगळं उगम काय आहे, कुठून आलं, कसं आलं. कारण अन्य सगळे जे संस्थानिक होते त्या राजांनी अगदी काही खलनायक कोणी झालेले नसतील, परंतु असं कर्तृत्व दाखवलं अशी उदाहरणं भारतामध्ये फार नाही आहेत. त्यांनीच फत्तेसिंहाने जे नोंद केलेली आहे किंवा जे भाष्य केलं आहे ते असं आहे की कदाचित सयाजीराव महाराजांची सुरुवातीची 12 वर्ष एका लहान गावात, सर्वसामान्य कुटुंबात, गरिबीमध्ये गेलेलं आहे आणि सभोवतालचा सगळा अन्याय, अत्याचार, सर्वसामान्य माणसांची परिस्थिती, हे सर्व त्यांनी पाहिलेलं आहे आणि तो ठसा त्यांच्या मनावर कायमचा असणार. आणि मग संधी आलेली आहे, एका रात्रीत सगळं पालटून गेलेलं चित्र जे होतं राज्याभिषेक झाल्यानंतर, तर त्या संधीचा त्यांनी पुरेपूर उपयोग केलेला आहे असं आपल्याला दिसतं. परंतु हा काही नियम होत नाही. कितीतरी लोकांचं आयुष्य दुःख आणि दैन्य यामध्ये गेलेलं असतं, तरी पुढच्या आयुष्यामध्ये मोठ्या पदावर गेल्यानंतर कशी लुटमार करायची याची बेस्ट उदाहरणं त्यांनी घालून दिलेली असतात. त्यामुळे त्यांची नोंद फक्त आपण घेतोय, तो काही नियम असू शकत नाही. काल मी उल्लेख केला होता की भारतीय राजे त्यांचं ऐश्वर बाई बाटलीमध्ये आणि आपल्या लोकांना दाखवण्यामध्येच होतं. परंतु आपण जो उल्लेख केला की ज्या समाजातून तो आला आणि त्या समाजाचं कल्याण करण्यातच माझा मोक्ष आहे, हे त्यांच्यावरचे जे संस्कार झाले हे त्यामागचं कारण आहे. आणि फतेसिंगरावांचं ग्रंथ लिहिण्यासाठी मी माहिती काढली की यांना मदत कोणी केली, तर खूप मोठ्या माणसाने मदत केलेली आहे. त्यामुळे तो ग्रंथ चांगला झालेला आहे. स्वाभाविक. आपण चरित्राबद्दल थोडंसं बोललोत, परंतु तुमच्या या खंडांच्यामध्ये गौरवगाथा या शीर्षकाचे पण खंड आहेत, मराठीत आहेत, इंग्लिशमध्ये आहेत. आणि वेगवेगळ्या क्षेत्रातल्या लोकांनी सयाजीराव महाराजांच्या व्यक्तिमत्वाचा, त्यांच्या दूरदृष्टीचा, त्यांच्या प्रत्यक्ष कार्याचा, त्यांच्या राज्यकारभाराचा स्वतःला आलेला अनुभव जो काही आहे तर तो समोर ठेवून जो गौरव केला आहे, तर ह्या गौरव ग्रंथामध्ये कोण कोण लोक आहेत महत्त्वाचे, कोण वेगवेगळ्या क्षेत्रातले, देशातले असतील, विदेशातले असतील, आणि त्यातून समोर येणारं चित्र काय दाखवता येतं किंवा मसावी काय निघतोय, महत्तम साधारण विभाजक. सयाजीराव महाराज 70 पूर्ण करत असताना महाराष्ट्रातील समकालीन जी काही मान्यवर माणसं होती त्यांना सयाजीरावांचा आपण एक गौरवग्रंथ करावा आणि हिरक महोत्सव करावा असे त्यांच्या मनात होतं. परंतु त्या काळात महाराजांची प्रकृती त्यांना नीट साथ देत नव्हती. तरीसुद्धा दामोदर सावळाराम येंदे, रामचंद्र पाटील, माने पाटील आणि आणखीन 2-3 माणसाला की जे महाराजांच्या बरोबर खूप वर्ष होते त्यांनी आणि पुण्यातल्या काही मित्रांनी महाराजांचा गौरवग्रंथ करावा आणि महाराजांचे बडोद्यामध्ये, मुंबईमध्ये, पुण्यामध्ये हिरक महोत्सवाच्या निमित्ताने सत्कार करावा असं ठरवलं.
आणि यामध्ये सिंहाचा वाटा दामोदर सावळाराम मेंढेचा आहे. महाराजांनी ज्यांना मदत केली अशी हजारो लोक आहेत, पण दुर्लक्ष झालेली जी काही माणसं आहेत त्यात दामोदर सावळाराम मेंढे आणि ज्याचा काल आपण उल्लेख केला गंगाराम भाऊ म्हस्के. येंदे हा नगर जिल्ह्यातला एका छोट्या गावातील शेतकऱ्याचा पोरगा 18 वर्षापासून स्वप्न बघतोय. वृत्तपत्र, प्रकाशन, लेखन या सगळ्या ह्याच्यामध्ये काहीतरी वेगळं करायचं आहे आणि योगायोगाने त्याची आणि सयाजीराव महाराजांच्या काही लोकांची ओळख होऊन त्याने उभ्या आयुष्यामध्ये 6-7 दैनिकं काढली, साप्ताहिकं काढली, प्रकाशन संस्थेतर्फे काही 200-400 ग्रंथ प्रकाशित केले. या ग्रंथांचं गौरवगाथाच्या वेळेस मग त्यांनी महाराष्ट्रातील वेगवेगळ्या विषयांच्या माणसाकडे संपर्क केला. महाराजांचे असतील, परदेशातले लेखक असतील, आणि त्या गौरव ग्रंथाचं प्रकाशन हे 1933 साली मुंबईमध्ये झालं, पुण्यामध्ये सुद्धा झालं 33 साली. आणि त्यावेळेस त्या समारंभासाठी पुण्यातल्या 74 संस्था उपस्थित होत्या. महाराजांच्या सत्कारांच्या कार्यक्रमासाठी गौरव ग्रंथाचे प्रकाशन आणि सत्काराच्या वेळेस 74 संस्थांचं सहभाग, म्हणजे महाराज त्या काळामध्ये पुण्यातील 74 संस्थाशीच बांधील होते. आणि तो जो कार्यक्रम झाला त्या कार्यक्रमाचे अध्यक्ष होते गोपाळराव देवधर. पुण्यातील महाराजांच्या सत्काराचे गोपाळराव देवधर अध्यक्ष होते. आणि त्यांनी त्यावेळेस त्या ग्रंथाच्या भाषणाच्या वेळेस म्हटलं की सयाजीराव गायकवाड हे हिंदुस्थानातील एकमेव समाजशिल्पशास्त्रज्ञ आहे. हे विशेषण गोपाळरावने त्यावेळेस महाराजांना दिलं, कारण समाजाच्या सर्व थरातील लोकांच्या कामासाठी काम करणारा हा एकमेव माणूस आहे. आणि जात पात धर्म सर्वांना एकत्र घेणाऱ्या सयाजीरावांचा हा गौरव ग्रंथ, त्याच्यामध्ये इंग्रजी लेख होते, त्याच्यामध्ये गुजराती लेख होते, पण ते त्यावेळेस आम्हाला करता आला नाही. पण नंतरच्या काळामध्ये त्या ग्रंथातले काही लेख आम्ही भाषांतर करून घेतले. आणि त्याच्या व्यतिरिक्त न्यायमूर्ती चपळगावकर आहेत, शाहू महाराजांचे अभ्यासक जाधव सर आहेत, सुबी वराडे साहेबांचाच उल्लेख केला मी. 10-15 नवे लेखसुद्धा की जे विषय आले नाहीत ते लेखसुद्धा आम्ही या ग्रंथामध्ये एकत्र केले. आणि हे तिन्ही ग्रंथ मराठीमध्ये अगोदर आला, हिंदीमध्ये आला आणि इंग्रजीमध्ये आला. सयाजीरावांची ओळख म्हणून जर तुम्हाला बघायची असेल तर तुम्ही म्हणालात की इतके ग्रंथ कसे बघायचे, तर 101 ग्रंथ शासनाने केलेले आहेत, समितीने केलेले आमच्या ट्रस्टचे वेगळेच आहेत. हे सगळं 225 ग्रंथ एकूण 60,000 पानाचे वाचण्यापेक्षा जर आपण गौरवगाथा, आता गौरवगाथा याबद्दल जे बाबा सांगतायत तो हा आहे ग्रंथ. हा ग्रंथ जरी आपण वाचला तर या ग्रंथाच्या माध्यमातून सयाजीरावाची सर्व क्षेत्रातली ओळख, त्यांची जडणघडण कशी झाली, त्यांना शिक्षणात संस्कार कसे झाले, त्यांनी शेतीमध्ये काय केलं, सहकारमध्ये काय केलं, पासून तर महाराजांपर्यंत हे सगळं सयाजीरावांच्या समकालीन लोकांनी लिहिलेला हा ग्रंथ. जवळपास 80 लोकांचे लेख यामध्ये आहेत आणि 700 पानांचा हा ग्रंथ आहे. हा ग्रंथ जरी चाळला बघितला तर सयाजीरावची ओळख आपल्याला होऊ शकते. हा ग्रंथ मराठीमध्ये केला, इंग्रजीमध्ये गायत्री पगडी, सेतुमाधवराव पगडींची नात त्याने त्याचा इंग्रजी अनुवाद केला. लवटे सर आणि त्यांचे विजय शिंदे साथीदार यांनी हिंदीमध्ये केला. तर गौरव ग्रंथ हा महाराजांची सर्व अंगाने ओळख करणार आहे. आत्ता मला हा गौरव गाथा यानंतर शेवटच्या प्रश्नाकडे यायचं आहे. आपल्या मुलाखतीच्या 3ऱ्या भागातला शेवटचा प्रश्न तो असा की आत्तापर्यंत आपण सगळं महाराज महाराज असं सगळं गुणगौरव चाललेलं आहे, परंतु महाराजांच्या आयुष्यात अर्थातच त्यांची जन्मदाती आई ती खूप महत्त्वाची असणारच 12व्या वर्षापर्यंत. त्यानंतरच्या काळात 2 महिलांचं स्थान विशेष होतं. एक त्यांना ज्यांनी दत्तक घेतलं त्या दत्तक माता जमनाबाई. खरं तर माता म्हटल्यानंतर आपल्यासमोर जे चित्र येतं ते त्यावेळी जमनाबाईचं वय फक्त 22 वर्ष होतं आणि सयाजीरावांचं 12 वर्षांचं होतं. त्या जमनाबाईंच्या पण दूरदृष्टीचं आणि हुशारीचं कौतुक केलं पाहिजे की 3 मुलांच्यामधून या प्रकारचा हा 12 वर्षाचा मुलगा त्यांनी निवडला, जे काही 2 दिवस निरीक्षण केलं त्यानुसार. आणि दुसरं त्यांची दुसरी पत्नी, पहिली पत्नी लवकर गेली त्यामुळे दुसरी पत्नी चिमणाबाई
चिमणाबाईंनी स्वतः पण एक पुस्तक लिहिलेलं आहे आणि त्यांच्यावर पण एक चरित्र लिहिलं गेलं आहे. तर ह्या दोन मातांच्याबद्दल, दोन महिलांच्याबद्दल आणि त्यांच्या चिमणाबाईंच्या या दोन पुस्तकांच्याबद्दल काय सांगता येईल? राजमाता जमनाबाई आणि महाराणी चिमणाबाई महाराजांनी ओळखलं होतं, गाडीचा प्रवास जर नीट व्हायचा असेल तर दोन्ही चाकं सुदृढ असली पाहिजे. आणि चिमणाबाई ह्या निरक्षर होत्या. जसे सयाजीराव स्वतः राजा बनले तेव्हा निरक्षर होत्या, त्याच्या चिमणाबाईला राणी बनल्यानंतर, लग्न झाल्यानंतर काही महिन्यामध्ये त्यांच्या शिक्षणाची सुरुवात त्यांनी केली. आणि त्यांच्यामध्ये इतकं स्वातंत्र्य वाढत गेलं. सयाजीरावच्या प्रत्येक जडणघडणीमध्ये, पुढच्या प्रवासामध्ये या चिमणाबाईंचा खूप मोठा वाटा आहे. या चिमणाबाई पुणे जिल्ह्यातून गेलेल्या आहेत, हे महत्त्वाचं. आणि राजमाता कोल्हापूर का सातारा म्हणजे पुणे आणि सातारा महिला महाराष्ट्रातल्या आहेत. चिमणाबाई पहिल्या 2-3 प्रवासानंतर ज्यावेळेस त्या युरोपला जाऊन आल्या आणि 5व्या प्रवासाच्या वेळेस बडोद्यामध्ये उतरताना त्या काळात राजघराण्यातल्या किंवा सगळ्या स्त्रिया जो पदर असायचा, चिमणाबाईंनी आपला पदर काढला आणि एका विशिष्ट हिमतीने त्या समोर आल्या. तेव्हा बडोद्याकरांना थोडा तो सांस्कृतिक धक्का होता. त्या चिमणाबाई पुढे व्यायाम करू लागल्या, आपल्या एका साथीदाराबरोबर बॅडमिंटन खेळू लागल्या, पोहायला जाऊ लागल्या. आणि यातून त्याने स्त्री शिक्षणासंबंधी, स्त्रियांच्या सुधारणासंबंधी, उद्योगासंबंधी मोठमोठी कामं केली. एवढंच नाही तर त्यांचं वाचन, महाराजांना जसं वाचनाचं व्यसन होतं त्यावेळेस कदाचित त्यांना वाटलं असेल आपण बसून काय करायचं, आणि त्याही वाचू लागल्यात. आणि वाचता लिहिण्याची सवय त्यांच्यात वाढत गेली. आणि या चिमणाबाईने इंग्रजीमध्ये एका माणसाच्या मदतीने द पोझिशन ऑफ वुमेन इन इंडियन लाईफ हा स्त्रियांच्या संबंधीचा खूप वेगळा आणि महत्त्वाचा ग्रंथ. हा ग्रंथ मी वाचला, मला फार थोडं कळला. समाजशास्त्राच्या आणि स्त्रियांच्या अंगाने माझ्या दुसऱ्या एका मित्राला मी वाचायला दिला. आणि त्यावेळेस तो म्हणाला की बाबा, गेल्या शतकामध्ये या विषयावर हा पहिला ग्रंथ आहे. पण तो ग्रंथ प्रकाशित झाल्यानंतर बाकीच्या आपल्या या प्रवाहामध्ये तो आलाच नाही. या चिमणाबाई महाराजांच्या स्वातंत्र्य संग्रामातील पाठीराख्यांना, कारण त्यांना भेटायला क्रांतिकारक आणि एक माधव कामा भेटायला लंडनला आल्या होत्या. त्यावेळेस ब्रिटिश CIDने संशय घेतला. तर राणीने सांगितलं ती माझी मैत्रीण आहे आणि मैत्रिणीशी मी संबंध ठेवू नको का, बोलू नको का. ते ही चिमणाबाई महाराजांच्या प्रवासातलं गाडीचं एक महत्त्वाचं चाक होतं. आणि त्यांनी महाराजांच्या सगळ्या कामाला मदत केली, साथ दिली. नसता जर कधी जर त्यांचा प्रतिसाद नीट नसता राहिला तर महाराजांना काही गोष्टी करण्यात अडचण आली असती. म्हणून त्या फक्त चिमणाबाई पत्नी नव्हत्या, तर महाराजांच्या जडणघडणीमध्ये, महाराजांच्या आरोग्य रक्षणासाठी, महाराजांच्या प्रगतीमध्ये ते एक महत्त्वाचा घटक होता. जमनाबाईंचं आणि यांचं म्हणजे राजमाता आणि सयाजीराव या दोघांचं नातं, संवाद याच्याबद्दल काही आलं आहे का आपल्याकडे? पुरेसे तपशील आहेत का? जमनाबाईंच्या चरित्रात आलेले आहे. जमनाबाईंचं चरित्र त्या काळामध्ये सदाशिवराव बापटांनी चरित्र पहिलं लिहिलेलं आहे. आणि त्याच्यामध्ये आलं होतं की जमनाबाई खूप मोकळ्या स्वभावाच्या होत्या, खूप धार्मिक होत्या. आणि त्यांना 45 वर्षाचं साधारणतः आयुष्य. हो. आणि जमनाबाईने त्यांच्या आयुष्यामध्ये सयाजीरावांना सपोर्टच केला. कारण ज्यावेळेस धर्मविषयक किंवा दान धर्माचा कायदा करत असतात, जर जमनाबाईने विरोध केला असता तर सयाजीराव हिंमत करू शकले नसते. म्हणजे महाराजांच्या जडणघडणीमध्ये जमनाबाईंना काही गोष्टी सुरुवातीला आवडल्या नाही, पण महाराजांनी सांगितलं तुम्हाला आवडत असेल मी करणार नाही. पण ज्यावेळेस जमनाबाईला कळलं की नाही ह्या गोष्टी जनकल्याणासाठी आहेत आणि त्यांना सपोर्ट केला. पण जमनाबाईंचं दुःख दुहेरी होतं. एक तर पतीचं अकाली जाणं झालं, मुलगा होईल वाटतं असताना कन्या झालं, आणि नंतर दत्तक घ्यावा लागला. पण तो दत्तक चांगला निघाला ही मात्र त्यांच्यासाठी सपोर्टिंग अशी गोष्ट होती. आणि या जमनाबाईसुद्धा त्या काळातल्या काळापुढं दृष्टी असलेल्या माता होत्या. आणि त्यांचं स्वातंत्र्य, सहकार्य
आणि चिमणाबाईंची सुद्धा महाराजांना साथ मिळाली, त्यामुळे ते हे सगळं करू शकले. आत्ता आपण एवढी सगळी सयाजीराव महाराजांची गौरवगाथा सर्व ऐकतोय, समजून घेतोय. मात्र याच्या मागे थोडंसं उत्खनन केलं तर काही गोष्टी, काळाच्या दृष्टीने पडलेल्या मर्यादा, त्यातून निर्माण होणारी खंत, दुःख, दैन्य हे जरा जास्त पुढे येऊ शकतं. कारण जमनाबाईंना दत्तक घ्यावं लागलं त्यावेळी त्यांचं वय 22 होतं. त्यांच्या पतीचं निधन झालेलं, त्यावेळी त्या गरोदर होत्या आणि काही काळ नवा राजा बसवण्यासाठी त्यावेळी ब्रिटिश सरकार थांबलेलं होतं. का तर या महाराणीला जर मुलगा झाला तर तो राजगादीवर येईल आणि मुलगी झाली तर मात्र ती या राज्याच्या गादीवर येणार नाही. त्यानंतर मग ती मुलगी झाली आणि मग पुन्हा दत्तक पुत्राचा शोध घेणं ही प्रक्रिया चालू राहिली. आणि त्यातून मग सयाजीराव महाराज राज्यकारभार पाहू लागले, गादीवर आले, दत्तक विधान झालं. मात्र वस्तुस्थिती आपल्या एकूण समाजाची हीच आहे की जमनाबाईंची मुलीला या देशाने जर स्वीकारलं असतं तर कदाचित इतिहास आणखी काहीतरी वेगळा झाला असता. तिला राज्यकारभार करता येणार नाही ही आपली त्या समाजाची मानसिकता, जगाची मानसिकता, अख्ख्या जगावर राज्य करणाऱ्या ब्रिटिशांची सुद्धा मानसिकता. ब्रिटिशसुद्धा अशी हिंमत करू शकले नाहीत की दत्तक मुलगा शोधणं, मागणं, त्याची एवढी तयारी करणं, यापेक्षा या मुलीलाच राज्यकारभार करू द्या असं होऊ शकलं नाही. हे सगळं आत्ता आपण जे ग्लोरिफिकेशन करतोय त्याच्या मागे दडलेली ही अतिशय कटू कहाणी आहे. तर आत्ता आपण या मुलाखतीचा 3रा भाग इथे थांबवतो आहोत आणि 4था भाग जो आहे तो मात्र आपण संकीर्ण या स्वरूपामध्ये करणार आहेत. कारण सयाजीरावांच्या या कार्यकर्तृत्वात अशा कितीतरी गोष्टी आहेत की ज्याचे धागे आपल्याला अलग अलग उलगडून दाखवण्यासाठी खूप वेळ लागेल. परंतु अगदी आपण 15 ते 20 प्रश्न, छोटे प्रश्न आणि त्याची छोटी उत्तरं, एक ज्याला फायर फायटिंगचं म्हणू, असं आपण 4थ्या भागात करणार आहेत. धन्यवाद.